नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण तुमचं परत एकदा स्वागत करतोय मार्गस्थ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या दिवसामधला हा दुसरा डोंगरी किल्ला आहे. सकाळी आपण केलाय गुणवंतगड, त्याचा व्हिडिओ पण नक्की बघा. आणि आता आपण चाललोय दातेगडाच्या वरती. पाटणच्या एक बाजूने कोयना नदी वाहते, त्या कोयना नदीच्या अलीकडे आणि पलीकडे असे दोन किल्ले आहेत. चिपळूणला जाताना पलीकडे लागतो गुणवंतगड आणि अलीकडे लागतो दातेगड. तो थोडा उंचावरचा किल्ला आहे, पण बऱ्यापैकी गाडी वाट आहे वरती यायला. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता, मी गाडी पार्क केली आणि हा दातेगड आहे. तर साधारण एक मला वाटतं अर्ध्या तासाची चढाई आहे, अर्धा ते पाऊण तास. खालून जर चालू केला असतं तर प्रचंड मोठी चढाई होती, 2-3 तास पण जाऊ शकले असते, कारण खूप उंचावरती आलोय आम्ही. जर तुम्ही इकडे मागे बघू शकला तर एकदम खालती पाटण वगैरे खालती राहतंय. तर पाटण पासून एक अर्ध्या तासाचा ड्राईव्ह आहे. मस्त सिनिक रूट आहे, छोटासा रोड. तुम्ही ओनर असता त्या रोडचे मस्त दोन्ही साईडला घनदाट जंगल घनदाट आहे, कारण आता चांदोली अभयारण्याचा हा पूर्ण पार्टच म्हणू शकता एक. तर मस्त आहे. बघूया, ह्या किल्ल्यावरती बऱ्यापैकी अवशेष आहेत असं मॅपमध्ये तरी दिसतंय, तर वरती गेल्यानंतर कळेल. तर चला कूच करूया. आणि गडाच्या टॉपवरती आलोय. म्हणजे एक वेगळी गोष्ट या गडावरती बघायला भेटली. सह्याद्रीतल्या शिवाजी महाराजांच्या इतर गडावरती शक्यतो चढायची वाट ही पूर्वेकडून असते, पण ह्या गडाला पश्चिमेकडून असा ओळसा मारून, हा जो बुरुज होता त्याला असा ओळसा मारून मग इथून ती वाट वरती आली. असो, पण या गडावरती अवशेष आहेत. खालती तुम्ही बघितलं मस्तपैकी गणपतीच्या मूर्त्या वगैरे आहेत. वरती पण आता माथ्यावरती पण बरेचसे अवशेष आहेत. तर चला आता गड एकदा माथा फिरून बघूया की नेमकं किती आणि काय काय आहे ते. चला. तर हे आता आपण गडाच्या पश्चिमेकडच्या बाजूला आहोत. ओके, तर आता तुम्ही बघितले बरेचसे अवशेष आहेत, भग्न अवस्थेमध्ये आहेत पण आहेत. आणि एक खासियत त्या दगडाची म्हणजे आधी पण तुम्ही बघितलं असेल दरवाजा वगैरे, तर पूर्णपणे मॅक्सिमम वर्क जे आहेत ते ओरिजिनल एकाच दगडामध्ये केलेलं. बुरुज पण आता तुम्हाला दाखवले मी, ते पूर्ण दगडाचेच बुरुज आहेत, रचायची गरजच नाही, दगडामध्येच कोरलेले आहेत. ठीक आहे,
तर आता पश्चिम बाजू आपली डिस्कवर करून झाली. आता पूर्वेकडे जाऊया. तिकडे पण झेंडे वगैरे लावलेत, म्हणजे बुरुज वगैरे असणारच आहेत. ठीक आहे, त्याच्या आधी पश्चिमेकडून दिसणारा एक नजारा बघून घ्या. चला. आणि याजसाठी केला होता अट्टाहास. म्हणजे आता 2 दिवस मी फिरतोय, पण हे बघायचं म्हणजे याला भाग्य लागतं. असं पाहिजे. हे बघा, क्लास आहे पूर्ण दगडातलं. एक मिनिट तुम्हाला नीट दाखवतो. फायनली आपण आता किल्ल्याच्या उगवतीच्या बाजूला आलोय, म्हणजे पूर्वेकडच्या साईडला आलोय. आणि सिनरी वगैरे भन्नट आहे. एकदा सिनरी बघून घ्या. आणि आता या किल्ल्याबद्दल काय बोलावं हेच मला कळत नाही. म्हणजे खजिना सापडल्यासारखं झालं मला. किल्ला एकदम आटोपशीर आहे. हार्डली 200-300 मीटरचा त्याचा वरचा पल्ला असेल. पण तेवढ्या जागेमध्ये जे काय बनवून ठेवलंय ना, अनमोल आहे, अनमोल आहे. म्हणजे हजारो वर्षापूर्वीचं आहेच आहे, पण त्यावेळी काय एफर्ट लागले असतील, लोकांची विजन काय होती यार, किती सॉलिड लोक होती की दगडाला कोरून एवढं सगळ्या गोष्टी बनवणं जोक नाही. ठीक आहे मित्रांनो, पण मजा आली. डिझर्व म्हणजे जस्टिफाय झालं की हा किल्ला बघून 2 दिवस भटकतोय त्याचं. खरंच मजा आली. सिनरी पण एकदम भारी आहे वरून दिसणारी. पूर्ण पाटणचा हा परिसर, हेळवाकचा परिसर, जंगल, किर्र जंगल, नॅचरल जंगल. म्हणजे कधी काय होईल. आता मगाशी गुणवंत गडावरती चढताना एका ठिकाणी विष्ठा मला दिसली आणि मनात शंका आली, बिबट्या आहे की काय. आणि हा परिसरामध्ये वावर पण आहे आणि मी सोलो करतोय. 2 दिवस झालं, कोणीही नाही माझ्याबरोबर, त्यामुळे थोडीशी भीती वाटली. असो, पण ते जस्टिफाय झालं. या किल्ल्यावरती बऱ्याच गोष्टी बघायला भेटल्या. आणि या जरूर या पाटणपासून अगदी जर प्रायव्हेट व्हेकल असेल तर खूपच सोयीचं आहे. म्हणजे अर्ध्या तासामध्ये तुम्ही, रोड चांगले आहेत, फंटॅस्टिक रोड आहे, तुम्ही या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचू शकता. आणि चढायला जास्तीत जास्त तुम्हाला फॅमिली घेऊन आला कसंही तुम्ही चढला तरी अर्धा तास इनफ आहे. किल्ल्यावर आल्यानंतर तुम्हाला असं वाटणारच नाही की आपण उगाच आलो. एवढं चांगलं बघायला आहे. ठीक आहे,
तर म्हणजे बोलाय थोडं कमीच आहे, पण आता व्हिडिओला रामराम करतो, संपवतो आणि पुढच्या गडाकडे कूच करतो. पुढचा तळबीडचा वसंतगड करायचा आहे. बघूया काय किती वेळ होणार, काय होणार. पण हा किल्ला, हा गड, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मित्रांनो नक्की एक लाईक करा, कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या आवडत्या लोकांपर्यंत, फ्रेंड्स असतील, पाहुणेपै असतील, त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सगळ्यांना अशा गड किल्ल्यांचे व्हिडिओ पाहाव्यास मिळतील आणि गड किल्ल्यांची माहिती होईल. तर चला परत भेटू अशाच एखाद्या भन्नाट गड किल्ल्यावरती. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.